बौद्ध दिसांचे माझे बंड, तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, धर्म गेला. अशी अवस्था हिंदुस्थानची झालेली असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. जेव्हा धर्माला ग्लानी येते, माणसाचा पशु होतो, धर्म संपुष्टात येतो, तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागतो. तद्वत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नीतिवंत, ज्ञानवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, शीलवंत, किती वर्णन करावं. शिवरायांचं काय चालणं, काय शिवरायांचं बोलणं, शिवरायांचे सलगी देणे कैसे असते. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, हे हिंदू दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू सौभाग्यवतीच्या साजा, हे हिंदू नरसिंहा प्रभू शिवाजीराज. हिंदूंच्या सौभाग्याचा साज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जो कार्यक्रम घेतोय, छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर, हम कार्यक्रम लेना चाहते हैं, इजाजत मिलेगी? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय अवस्था झाली असती. मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलं हे पाहण्यापेक्षा त्यांनी कोणत्या परिस्थितीत केलं हे पाहणं म्हणजे महाराजांचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन. अवस्था बिकट होती, स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, माणूस माणसामध्ये मिसळत नव्हता, शेतकऱ्यांची अवस्था बिकट होती, समाजातला कुठलाही घटक सुरक्षित नसताना अशा परिस्थितीमध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 12 वर्षाच्या मुलानं प्रतिज्ञा केली, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. मुघलांमध्ये, आदिलशाहीमध्ये, कुतुबशाहीमध्ये चर्चा सुरू झाली. बोलता है शहाजी का बच्चा, हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. त्याला बालिश असं म्हटलं गेलं, लहान मुलांचे खेळ चालू आहेत असं म्हटलं गेलं. परंतु हा शहाजीचा बच्चा कोणत्या रूपामध्ये समाजापुढे आला, देशापुढे आला, साम्राज्यापुढे आला तर हा एक आदर्श राजा, सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा कर्दळकार, उत्तम संघटक, कुशल प्रशासक. आणि या कुशल प्रशासकानं अशा प्रकारचं राज्य केलं की ते जगामध्ये आदर्श ठरलं. जगामध्ये अनेक राजे झाले, पण काही ना काही दोष प्रत्येक राज्याच्या ठिकाणी होता. असा एकही राजा नाही की ज्याच्या व्यक्तिमत्वाच्या काही दोष नाही. फक्त एकमेव राजा महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगातल्या अनेक इतिहासकारांनी मंथन केलं, चिंतन केलं, पण दोष नसलेला राजा अशी महाराजांची ख्याती. आणि महाराजांना जे सवंगडी साथी मिळाले, येसाजी, बाजी, तानाजी, किती नावं देता येते. हे मरायला तयार असायचे महाराजांसाठी. आता माळेसरांनी जे सांगितलं त्यातलं मी काही बोलणार नाही, तुमचा वेळ घेणार नाही. पण तानाजीला जेव्हा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग आला, जेव्हा रायगडाला जाग येते, या ठिकाणी या नाटकामध्ये वसंत कानेटकरांचे वाक्य आले की कोंढाणा किल्ला जिंकण्याचा जेव्हा प्रसंग आला, कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार कोण? तानाजी मालुसरेंची निवड झाली, परंतु तानाजी मालुसरेंच्या घरी लग्न कार्य होतं रायबाचं. मग महाराजांना प्रश्न पडला की आता याला सांगावं कसं की ह्याच्या घरी तर लग्न कार्य आहे. महाराजांनी तरी पण सांगितलं, म्हणले तानाजी, प्रश्न असा आहे की कोंढाण्यावर स्वारी करायची आहे, तुझ्या घरी तर लग्न आहे. तानाजी मालुसरेंचं वाक्य,
महाराज तुम्ही फक्त आदेश द्या, नाही मुघलांच्या नरड्यात हात घालून आतड्या सकट कोंडाणा बाहेर काढला तर मालुसरेंच्या 42 पिढ्या नरकात गेल्या असं बेशक समजा. काय ते साथीदार, काय ते सगळे मारायसाठी तयार. शिवा नावाला महाराजांनी सांगितलं की तुला शिवाजी महाराज म्हणून जायचं आहे, पण एक लक्षात ठेव, माझी कपडे तू जेव्हा घालशील तेव्हा तुला मरण येण्याची शक्यता आहे, तुला मारलं जाण्याची शक्यता आहे, तुझी तयारी आहे का? शिवा नागाचं उत्तर होतं, महाराज जन्मताना मी शिवा नावे म्हणून जन्माला आलोय, मरताना जर मी शिवाजी महाराज म्हणून मेलो तर माझं परम भाग्य असेल, ते माझी तयारी आहे. मोरारबाजी देशपांडे बद्दल एका कवीने लिहिले की जिवंत नरवीर लढले लढले नवल काय ते घडले. जिवंत नरवीर लढले लढले नवल काय ते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले. माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याचं धड जर लढत असेल तर अशा प्रकारची माणसं महाराजांनी तयार केली होती. महाराज हे उत्तम कुशल प्रशासक होते. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मेलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामी आलो म्हणून कुठल्याही मोहिमेवर जाण्याची तयारी माणसांमध्ये होती. आता माळीसांनी उल्लेख केला की मध्ययुगीन इतिहासातला सर्वात मोठा वक्ता कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. मध्ययुगीन इतिहासातला सगळ्यात मोठा वक्ता. कारण तयारी नव्हती माणसांची स्वराज्य मिळवणे. स्वराज्य मिळवणं हा काय पोरखेळ आहे? एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला आव्हान देणं हा काय पोरखेळ आहे? असं काय महाराज बोलले असतील की प्रत्येकाचं रक्त सळसळायला लागलं. अवस्था अशी झालेली होती की थंडगार पडलेल्या बर्फासारखा हिंदू समाज झालेला होता आणि ह्या समाजाला ऊब देणं, ह्या समाजामध्ये प्रेरणा निर्माण करणं ही त्या काळामध्ये आवाक्याबाहेरची गोष्ट होती, ती जी महाराजांनी करून दाखवली. महाराजांनी अशी काय वाक्य वापरले असतील की हे सगळे लोक महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी मरायला तयार झाले. तर हिंदुस्थानातला जगातला सगळ्यात मोठा वक्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण माणसं पेटवले पाषाण पठारावरती शिवबांनी. म्हणून समर्थ रामदासांनी वर्णन केले, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमान योगी. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षी गोमंडळ.